नमस्कार, मी संजय वरकड. आपण पाहत आहात न्यूज यात्रा. 56 इंची छाती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी केव्हा काय करतील याचा काही भरोसा राहिलेला नाही. त्यांनी काय करावं आणि काय करू नये असं सांगायची हिंमत कुणामध्ये राहिलेली नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी म्हणतील ती पूर्व दिशा असं मानणारे लोक आता मोदींच्या याही आव्हानाला प्रतिसाद देत आहे. आता याही आव्हानाला म्हटलं म्हणजे कोणतं आव्हान ते सगळ्यांना कळलेलं आहे की देशामध्ये पेट्रोल डिझेलचा वापर कमी करावा, सोनं खरेदी कमी करावी आणि जेवणातील तेलाचं प्रमाणसुद्धा कमी करावं असं नरेंद्र मोदींनी सांगितलं. बरं, नरेंद्र मोदींनी सांगितल्यानंतर ताबडतोब एका रॅलीमध्ये गेले आणि त्या रॅलीमध्ये जणू काही त्या रॅली म्हणजे भारतीय जनता पक्ष जसं पेट्रोल डिझेलच्या भाववाढीविरुद्ध आंदोलन करत होता, बैलगाडी आंदोलन, तसं ती रॅली जणू काही यांनी बैलगाडीमधून काढली असा या सगळ्या लोकांचा आविर्भाव होता. तुम्ही एका बाजूला लोकांना आवाहन करता आहात की पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करा आणि दुसऱ्या बाजूला स्वतःच रॅल्या काढतात. विदेशात जाऊ नका असं तुम्ही लोकांना आवाहन करत आहेत आणि आत्ताची जी बातमी येत आहे त्यामध्ये नरेंद्र मोदी यांचा स्वतःच आता 15 मेपासून दौरा आहे अशी बातमी येत आहे. कदाचित तो दौरा ते रद्द करून पुन्हा या बातमीला आधी पेरायचं आणि नंतर मोदींनी देशहितासाठी दौरा रद्द करायचा असं सांगायला सुद्धा हे कमी करणार नाही. विश्वास नावाची गोष्ट मोदींवर राहिलेली नाही आणि एका बाजूने मोदींनी काहीही झालं तरीही त्यांच्यावरचा विश्वास इतकिंचितही कमी करायचा नाही अशी सुद्धा एक मोठी जनता या देशामध्ये आहे आणि त्याचाच एक मोठा फायदा नरेंद्र मोदी आणि त्यांच्या पिलावळींना होतो आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस वारंवार सांगायचे महाराष्ट्रामध्ये की देशभरामध्ये कुठल्याही प्रकारची इंधनाची टंचाई नाही, देशभरामध्ये आपल्या अर्थव्यवस्थेला कुठल्याही प्रकारचा धोका लागणं शक्य नाही आणि नरेंद्र मोदी यांच्या मास्टर स्ट्रोकमुळं दरवेळेस काही झालं की नरेंद्र मोदी यांचा मास्टर स्ट्रोक मास्टर स्ट्रोक मास्टर स्ट्रोक, तर या मास्टर स्ट्रोकमुळे भारतामध्ये परिस्थिती सगळी काही आलबेल आहे. आता लोकांना प्रश्न पडला की सगळी परिस्थिती जर आलबेल असेल तर मग पेट्रोल कमी का वापरावं आणि पेट्रोल कमी वापरल्याने जर देशाचा खरंच फायदा होणार असेल तर लोक करतील पण हो, त्याला काही हरकत नाही, म्हणजे ते करायला काहीच प्रॉब्लेम नाही. का देश हा काही कोणाच्या एका पक्षाचा नसतो. जसं तुम्ही राष्ट्रप्रथम म्हणतात ना, तर राष्ट्रप्रथम हे सर्व नागरिकांसाठी असतंच. ते सोने खरेदी करू नका, लोकांकडे पैसेच नाही, लोक काय सोनं खरेदी करतील अशा प्रतिक्रिया आता उमटायला लागलेल्या आहेत. सोनं काय घर घर चालवणं अवघड झालेलं आहे लोकांना, तर लोक सोनं खरेदी कसं करतील अशा प्रतिक्रिया नरेंद्र मोदींच्या या सगळ्या निर्णयाच्या बाबतीत येत आहे. खरंच जर देशावर आर्थिक संकट असेल, खरंच येणारं संकट असेल, मी खरंच हा शब्द यासाठी वापरतो की यांच्या कोणत्याच गोष्टीवर काहीच विश्वास उरलेला नाही. एकतर तुम्ही आधी क्लिअर करा की देशातली परिस्थिती आलबेल आहे, नाहीतर तुम्ही एक सांगून टाका की देशातली परिस्थिती ही बिघडत चाललेली आहे. नरेंद्र मोदीला कोणीही जबाबदार धरणार नाही. नरेंद्र मोदींना जबाब धरण्याचं काही कारण नाही, कारण ते काही करूच शकत नाही हे आता लोकांना कळून चुकलेलं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदी जबाबदार आहेत की नाही हा नंतर चर्चेचा विषय. नरेंद्र मोदी ज्या गोष्टी करूच शकत नाही, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं जर प्रकरण असेल आणि देशामध्ये जर आर्थिक संकट ओढवणार असेल तर सर्वांना विश्वासात घ्या, याच्यामध्ये राजकारण आणू नका आणि यामध्ये सुद्धा मोदी 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 करणं आधी बंद करा आणि देश म्हणून याच्याकडे बघायला शिका. पण आता प्रश्न असा आहे की ज्यांना राम हा सुद्धा आमच्यामुळं सुरक्षित आहे असं सांगायला भगवान राम याने हे सुद्धा आमच्यामुळेच सुरक्षित आहे, तर ते काय म्हणजे या सगळ्या आर्थिक परिस्थितीमध्ये इतर विरोधकांना विचारतील आणि अर्थतज्ज्ञांचा विचार घेतील अशी काही शक्यता दुरापस्त दिसते आहे. देश संकटात आहे याची चाहूल 100% मोदींच्या या विधानामुळे लागलेली आहे. गोरगरीब जनतेला सुद्धा कळलेलं आहे की यामध्ये अपयश आणि यश हा मोजायचा विषयच नाही. याच्यामध्ये आम्ही पण राजकारण आणणार नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर तशी परिस्थिती निर्माण झालेली असेल, भारताचे काही धोरणं चुकलेली असतील तर त्याच्यावर चर्चा जरूर करू. पण आत्ता जी परिस्थिती अशी आहे की या परिस्थितीतून जर वाट काढायची असेल आणि करेक्टिव्ह मेजरवर जायचं असेल तर फक्त मोदी नामाचा जप बंद करा आणि भारताला योग्य दिशेने नेण्यासाठी आपण सर्व भारतीय म्हणून एकत्र यावं असं न्यूज यात्राचं मत आहे. कारण शेवटी काय आहे की आपण देश म्हणून एकत्र आहोत. कोणता पक्ष सत्तेवर आहे म्हणजे पक्ष सत्तेवर आला म्हणजे देश पूर्ण त्या पक्षाचा होत नसतो. हे आपण काँग्रेसच्याही बाबतीत बोलतो आणि भारतीय जनता पक्षाच्याही बाबतीत बोलतो. काँग्रेसच्याही काळामध्ये अशा काही चुका झालेल्या असतील, त्याच्यावर राजकारण आत्ता करायची वेळ नाही आहे आणि भारतीय जनता पक्षाचं आत्ता काही चुकत असेल तर त्याच्यावरही राजकारण आत्ता करण्याची वेळ नाही. पण नरेंद्र मोदीचा हा जो सेल्फ म्हणजे आत्मकेंद्रित जो फोकस आहे त्याला आता मात्र कडाडून विरोध करायची गरज निर्माण झालेली आहे.
राजकीयदृष्ट्या नरेंद्र मोदीच्या नावावरच निवडणुका जिंकल्या जातात वगैरे हे सगळं कटू सत्य जरी असलं तरी देशाचा विचार येतो तेव्हा मोदी 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 हे जे महात्म्य चाललेलं आहे त्याला कुठंतरी आता जनतेने उफाळून येऊन विरोध करण्याची वेळ आलेली आहे. आणि जोपर्यंत तो विरोध होत नाही तोपर्यंत मोदी या सगळ्या प्रकरणामध्ये सुद्धा लोकांना भिकेला लावतील, पण मोदींचा महिमा मात्र कधीही थांबवणार नाहीत. कारण ही त्यांची सवय आहे. लोक भिकेला लागले तरी तुम्ही मोदींचे गुणगान करत राहा, हा भारतीय जनता पक्षाचा अजेंडा झालेला आहे. आणि याच अजेंड्याला आत्ता कडाडून विरोध करायची गरज आहे. आणि दुसरीकडं जे जे देशहितासाठी आहे ते सुद्धा करण्यासाठी आपण तत्पर राहिलं पाहिजे, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या परिस्थितीच्या आणि नरेंद्र मोदींच्या आव्हानानंतर आता त्यांना विरोधी पक्षांनी पत्र लिहिलेली आहेत. ते विरोधकांना विश्वासात घेणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. अर्थतज्ञांशी संवाद साधणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. तरी देशहितासाठी जे जे करणं शक्य आहे ते आपल्याला करावं लागेल. पण ते करून जर देशहित होणारच नसेल तर काय, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळं मोदींच्या आव्हानाला लोक भीक घालणार नाही असं आत्ता तरी वाटतं. आणि त्यांच्यावर जी टीका आता सुरू झालेली आहे ती थांबण्याचं नाव घेणार नाही, हे सुद्धा तितकंच खरं आहे. त्यामुळे आपण या विषयावर या पुढच्या काळातही चर्चा करणार आहोत. आपण पाहत राहा न्यूज यात्रा, हे आहे आपलं चॅनल.